भगवद्गीतेतील एक श्लोक आहे, तिथे उल्लेख केला जातो की परो धर्म भयावह. मग धर्म याची व्याख्या काय केली जाते, तर धारयती इति धर्माणी. थोडंसं कॉम्प्लिकेटेड वाटतंय ना, म्हणून सोपं मॅनेजमेंटमध्ये तुम्हाला शिकवलं आहे स्वॉट ॲनालिसिस. म्हणजेच काय, माझ्या स्ट्रेंथ काय आहेत, माझ्या विकनेसेस काय आहेत, माझ्यासमोर थ्रेड्स काय आहेत आणि माझ्या अपॉर्च्युनिटीज काय काय आहेत, हे शांतपणाने बसा, ॲनालिसिस करा. मग त्याच्यावर तुम्हाला ठरवता येईल की मी म्हणजेच बिझनेस मटेरियल आहे का जॉबसाठी सुटेबल असणारं मटेरियल आहे. आणि मग त्याच्यातून तुम्हाला ठरवता येईल मी नक्की कुठे गेलं पाहिजे. आता काही वेळेला तुम्ही बिझनेस ठरवत असताना किंवा जॉब ठरवत असताना हे ॲनालिसिस न केल्यामुळे आयुष्यातली कितीतरी वर्ष आपण जॉब करतो आणि मग साक्षात्काराचा क्षण येतो, अरे आपण कोणाच्या तरी हाताखाली काम करणारे व्यक्ती नाही आहोत, आपल्याला सेपरेट स्वतःचं काहीतरी चालू केलं पाहिजे. किंवा वाक्य तुम्ही नक्कीच म्हटलं असेल की ना, मी आत्ता जर स्वतःसाठी एवढा वेळ दिला असता ना तर कुठल्याच्या कुठे पोचलो असतो. पण काही वेळेला हे पोचणं होत नाही किंवा ती गोष्ट कृतीत येत नाही. प्राणी हिलिंगमध्ये या ठिकाणी काही ठराविक चक्र ही स्वच्छ आणि ऊर्जित केली जातात. तर तुमच्या जवळच्या प्राणी हिलिंग सेंटरला भेट द्या, ते तुम्हाला ही रिपेअरिंग करून देतील आणि मग तुमची स्वप्न तुम्हीच प्रत्यक्षात आणणार आहात. भेटूया.